हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं पूजाच खवय्ये आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर गुरुवारपासून आपण एक नवीन कंटेंट सुरुवात करणार आहोत, तो पण रेसिपीज सोबतच। तर हा कंटेंट काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओज बघावे लागतील, तर ते नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 ते 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। इथे मी 1 वाटी मका घेतलेला आहे। बीन्स बारीक चिरून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे 1 ते 1.5 वाटी बारीक चिरून गाजर घेतलेला आहे। 2 ते 3 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। त्यानंतर मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे। तर मी एका टोपामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। 1 पळी तेल घालते मी याच्यामध्ये आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचा आहे आणि हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। एका कढईमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घालते। तर हे तेल तापवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा कांदा आपला शिजलेला आहे। तर यामध्ये मी टोमॅटो घालते बारीक चिरलेला, तो सुद्धा आपल्याला छान नीट भाजून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये मी कॉर्न्स घालते। तर हे कॉर्न्स सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। कॉर्न्स भाजल्यानंतर यामध्ये मी शिमला मिरची घालते। तर शिमला मिरची सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे। सर्व भाज्या नीट परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। सगळ्या भाज्या आपल्या परतून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायला विसरायचं नाही। भाज्यांमध्ये थोडंसं मीठ घालून परतलं की भाज्या लवकर शिजतात। आता मी यामध्ये फरसबी घालते। तर ही फरसबी सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस आणि 1 ते 1.5 चमचा चिली सॉस घालते आहे। तर हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। आता आपण ह्या सर्व भाज्या करून घेणार आहोत आणि यावर आपण झाकण ठेवून भाज्या 5 ते 7 मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत। आपला भात देखील शिजलेला आहे। तर हा भात मी एका प्लेटमध्ये काढून घेते। सर्व भात आपल्याला काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये। त्यानंतर आपल्या या भाज्या ज्या आहेत त्या छान वाफवून झालेल्या आहेत। तर यामध्ये मी शेजवान फ्राईड राईस मसाला घालते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्राईड राईस मसाला घालू शकता किंवा तो जरी नाही घातला तरीही चालेल, तो अगदी ऑप्शनल आहे। फ्राईड राईस मसाला घातल्यानंतर आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे। भात आणि भाज्या नीट मिक्स होतील अशा प्रकारे सर्व हलवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मी यामध्ये आता भात मिक्स केलेला आहे। जो आपण शिजवून घेतलेला होता तो भात मी यामध्ये मिक्स केलेला आहे। सर्व भाज्या आणि भात एकत्र होतील अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। छान नीट मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही हा भात आता मिक्स करून झालेला आहे। यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। अशा प्रकारे आपला व्हेज कॉर्न फ्राईड राईस तयार आहे। आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज जे असतील ते सर्व तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।